कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी इथे दूधगंगा नदीमध्ये बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय। गणेश कदम आणि प्रतीक पाटील अशी मयत व्यक्तींची नावे आहेत। पावसाळी पर्यटनासाठी 13 जण निपाणीहून काळमवाडी परिसरामध्ये दाखल झालेले होते। दरम्यान पोलिसांकडून दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचा शोध सध्या घेतला जातोय। आणि राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। विधान परिषदेच्या 4ही जागांचे कल हाती आलेले आहेत। मुंबई पदवीधर मध्ये अनिल परब यांची मोठी आघाडी बघायला मिळते। मुंबई शिक्षक मध्ये ठाकरे गटाचा अभ्यंकर आघाडीवर असल्याचं चित्र आहे। कोकण पदवीधर मधून भाजपचे डावखरे सध्या आघाडीवर आहेत आणि नाशिक शिक्षक मध्ये ठाकरे गटाचे गुळवे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। विधान परिषदेच्या 4ही जागांचे कल सध्या हाती येत आहेत आणि मुंबई पदवीधर मध्ये आपण बघतोय अनिल परब यांची मोठी आघाडी बघायला मिळते। तिकडे मुंबई शिक्षक मध्ये ठाकरे गटाचेच अभ्यंकर आघाडीवर आहेत। तिकडे कोकण पदवीधर मधून भाजपचे डावखरे निरंजन डावखरे सध्या आघाडीवर आहेत आणि नाशिक शिक्षक मध्ये ठाकरे गटाचे गुळवे सध्या आघाडीवर आहेत।